थोड़ा हाइपर रहता हूँ मैं मगर तो सुनता ही है मेरी क्या छूटा होता था बाप रे बाप 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 मैं ना लात भी मारता आज बढ़िया कैच की हाँ चल विजय ने भी एफर्ट डाला चल कैच छूटा बट एफर्ट वाज गुड नक्कीच दुसरा सेमीफायनलचा सामना जो आपण इथे पाहतोय स्पार्टन त्यांच्या विरोधामध्ये आहेत टायटन्स या दोन संघांमध्ये इथे दुसऱ्या सेमीफायनलचा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एक चेंडू 5 धाबा त्यांच्या कळवतील हा चेंडू वाईट बॉल अवंतर धाव ती नक्कीच पाहायला मिळेल. 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवरती आशिष शर्मा यांच्या हातामध्ये आपण पाहतो षटक क्रमांक 1 जे मात्र सोपवलं इथे पुन्हा एकदा गॅप पर एक फटका खेळ आहे. चेंडू सीमापार येते चौकार 4 धावा. की चौकाराच्या मदतीने धावफलक आहे 10. प्रदीप ज्यांना आपण पाहतोय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगले बॅटिंग प्रदीप यांच्या माध्यमातून हो इथे आपण पाहतोय नक्कीच सुरेख चेंडू टाकलाय डॉट बॉल निर्धाव चेंडू जो पाहायला मिळतोय. धावफलक नक्कीच स्थिर आहे 10 या धावा संख्येवरती. षटक क्रमांक पहिलं जे नक्कीच सुरू आहे. 3 चेंडू इथे टाकले गेले 10 धावा धावफलकावरती आहेत. हो इथे फुलटा चेंडू सरळ बॅटने खेळलाय. चेंडू इथे मात्र जाईल थेट सीमा रेषा पार येतोय चौकार. की चौकार 4 धावा आणि 4 धावेच्या मदतीने धावफलक 14 धाव्यांवरती. नक्कीच फटका आपण पाहतोय सुरेख आहे. एक धाव घेतली टिपमध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. एका धावेच्या मदतीने धावफलक आहे 15 या धाव संख्येवरती. षटक क्रमांक पहिलं जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्पार्टन त्यांच्या विरोधामध्ये टायटन्स या दोन संघांमध्ये हा दुसरा सेमीफायनलचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पायथे फटका फसलाय क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येतोय चेंडू खाली आणि मिस अंडरस्टँडिंग नक्कीच होताना इथे पाहायला मिळते आणि प्रदीप यांचा झेल सुटला जाईल. नक्कीच दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये गडबड होताना पाहायला मिळाली. प्रदीप यांना जीवदान मिळतंय. धावफलकावरती 16 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. जर पाहिलं गेलं तर स्पायकर संघ हा फायनल मध्ये नक्कीच दाखल झालाय. तर नक्कीच स्पायकर संघा पुढे फायनल सामन्यामध्ये कोणता संघ खेळेल नक्कीच येणारा काळ येणारी वेळ आपल्याला सांगणार आहे. कोण जाईल स्पायकर यांच्या सोबत या फायनलच्या सामन्यामध्ये. इथे पहा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट परंतु क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा एकदा झेल सोडतोय. त्या बाजूने विशाल दुसऱ्या बाजूने प्रदीप दोन्हीही फलंदाजांना मिळते ही ते जीवदान आणि त्या जीवदानाचा फायदा आता मात्र हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये घेतील का. षटक क्रमांक 2 साठी प्रोफिल यांच्या हातामध्ये आपण पाहतो की चेंडू सोपवलाय. पहिला चेंडू किती एक चांगल्या टप्प्यावरती टाकला गेला मात्र चेंडूला सन्मान दिला गेलाय. डिफेन्स केलं गेलंय की चांगल्या चेंडूला सन्मान इथे दिला जातोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. तर खराब चेंडूंचा नक्कीच समाचार देखील इथे घेतला जातोय या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सलामीची जोडी जी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने विशाल दुसऱ्या बाजूने प्रदीप. धावफलकावरती नक्कीच धावसंख्या आहे 18. षटक क्रमांक 2 जे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती प्रफुल आहेत. हो इथे हवाई फायर चेंडू
चेंडू पाठवलाय सीमा रेषा बाहेर, येतोय षटकार. की 24 आहेत षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती. विशाल यांचा झेल सुटला आणि त्यानंतर पण पाहिलं विशाल यांच्या बॅटमधून इथे आलाय षटकार. नक्कीच चेंडू इथे मात्र दुर्बल असेल. व्हाईट बॉल अभ्यंतर धाव जी नक्कीच पाहायला मिळेल आणि अभ्यंतर धावेने स्कोर कार्ड जाईल 25 या धावसंख्येवरती. 25 आहेत धाव फलकावर. षटक क्रमांक 2. हो हो इथे पाहतोय आपण फटका फसलाय. यावेळी झेल मात्र टिपला जातोय आणि विशाल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच धाव झेलबाद होताना पाहायला मिळतोय. संघाला इथे बसतोय पहिला धक्का. नक्कीच पहिला हादरा पहिला धक्का विशाल यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. स्पार्टन संघाला धावफलकावरती 25 आहेत. तर न्यू बॅटर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कॅपलक नक्कीच नवीन फलंदाज कॅपलक यांना आपण पाहतोय. 25 धावा धाव फलकावरती. कॅपलक यांच्या बॅटमधून आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार. चौकारांनी खातं देखील कॅपलक उघडताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू जाईल सुसाट वेगानं सीमारेषा पार, येतोय चौकार. 4 धावा. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहतोय एका कडेच्या मोबदल्यामध्ये लागल्या गेल्या 33 धावा. त्या बाजूने प्रदीप आहे, दुसऱ्या बाजूने कॅपलक आहे. प्रदीप आणि कॅपलकची जोडी जी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये स्पार्टन संघाकडून पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 साठी संघासाठी नक्कीच तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आशिष शर्मा यांना नक्कीच आमंत्रित केलं गेलं. आशिष शर्मा यांच्या हातामध्ये नक्कीच चेंडू सोपवला गेलाय. पाहायला गेलं तर टायटन संघाला इथे मात्र कमबॅक करावं लागणार आहे आणि जर कमबॅक नक्कीच या संघाला करायचा असेल तर प्रदीप किंवा कॅपलक या 2 फलंदाजांपैकी एका फलंदाजांना नक्कीच बाद करावं लागणार आहे. कारण विकेट घेऊनच इथे कमबॅक होऊ शकतं. धावफलकावरती नक्कीच लगाम लागू शकतो. परंतु हे 2 फलंदाज नक्कीच खेळत राहिले तर ही धावसंख्या नक्कीच वाढत जाईल, यात कोणतीही शंका नाही. कारण या दोन्ही फलंदाजांमध्ये ती ताकद आहे, ती क्षमता आहे आणि ती ताकद ती क्षमता नक्कीच इथे दाखवली जाणार का? कॅपलक पुन्हा एकदा सज्ज होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 2 चेंडू खेळलेत आणि लगातारचे दोन्हीही चेंडू त्यांनी नक्कीच पाठवले सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा फटका नक्कीच सुरेख खेळा. 1 धाव जी नक्कीच पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आहे 35 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 3 जे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मार्गस्थ आहे. 1 गडी गमावत 35 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक सज्ज होताना प्रदीप जे आपल्याला पाहायला मिळतील. हो इथे आपण पाहतो नक्कीच प्रदीप यांच्या बॅटमधून फटका सुरेख आहे, परंतु डीप मध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात असेल. 1 धाव जी नक्कीच घेतली जाईल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आहे 36 या धावसंख्येवरती. 36 नक्कीच इथे बनवले आहेत एका गड्याच्या मोबदल्यात.
षटक क्रमांक 3 जे नक्कीच सुरू आहे. पुन्हा एकदा कॅप्लक ऑन स्ट्राईक जे नक्कीच पाहायला मिळतील. हो इथे व्हेरिएशन दाखवलं गेलं. नक्कीच गोट्यांची जादू दाखवली गेली आणि खूप वेळानंतर नक्कीच एक निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो इथे पाहतोय फटका नक्कीच सुरेख आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र दूरवर असेल. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का परंतु चेंडू फरार. सीमा पार चौकार. चौकाराच्या मदतीने नक्कीच आपण पाहतो धावफलक जाईल 40 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 ची आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे मार्गस्थ. इथं फुलटॉस चेंडू सरळ बाटण्या फटका खेळलाय. राऊंड द कार्पेटच्या साह्याने हा चेंडू चाईल क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय फेकलाय. दरम्यानच्या काळामध्ये पाहतोय आपण एक धाव आणि या एका धाबेच्या मदतीनं पंच कळवतील षटक क्रमांक 3 संपले आणि धावफलकावरती एक गडी गमावत स्पार्टन संघ बनवतो 41 धावा. एक बाद 41 धावफलकावरती आहेत. तर षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतो प्रफुल्ल यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पाहिजे फटका नक्कीच कॅप्लकच्या बॅट मधून सुरेख असेल. चेंडू वर बाउन्स सीमा बार येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. चौकाराच्या मदतीने धावफलक आहे 45 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 4 जे नक्कीच पाहायला मिळते कॅप्लक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आक्रमकतेने फलंदाजी करतायत. आक्रमण इथे चढवलं जाते की धावा इथे बनवाव्या लागणार आहेत. पहिला सामना जर नक्कीच आपण पाहिला तर तब्बल 103 धावा पहिल्या या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये इथे बनवल्या गेल्या. सरळ बॅटने फटका खेळला. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी देखील कॉल दिला गेलाय आणि नक्कीच 2 धावा ते सक्सेसफुल होताना पाहायला मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाईल 47 या धावसंख्येवरती. की 47 आहेत धावफलकावरती. हो इथं बिगेट करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसेल. डॉट बॉल निर्धाव चेंडू जो नक्कीच पाहायला मिळेल. धावफलक नक्कीच स्थिर आहे 47 या अंकावरती. कॅप्लक आणि प्रदीपची जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे. तर प्रफुल्ल आहे गोलंदाजी मार्कवरती की ज्यांच्या माध्यमातून एक विकेट इथे पाहायला मिळाली तेच प्रदीप आहेत. परंतु पंच यावेळी निर्णय कळवतील. हा चेंडू नो बॉल आहे आणि मात्र फ्री हिट. अतिशय सुवर्ण संधी जी नक्कीच कॅप्लक यांच्या माध्यमातून आहे. पाहूया त्या संधीचं सोनं ते कॅप्लक करतील काय. हो इथे पाहतो बिगिट करण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच कोणताच नसेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एक गडी बाद 49 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 4 अंतिम चेंडू अजून देखील शिल्लक 49 धावफलकावरती आहेत. हो इथे बिगेट करण्याचा प्रयत्न परंतु पंचांकडून इशारा येतोय. हा चेंडू वाईट बॉल. धावफलकावरती आहेत 50 धावा. हो इथे फटका नक्कीच सुरेख आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार येते चौकार. 4 धावा.
की 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतो 54 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो षटक क्रमांक 5 साठी प्रशांत यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला. चेंडूंचं नक्कीच हवेत आहे, झेलवाची संधी आहे, परंतु क्षेत्ररक्षक दूरवर राहील. एक धाव जी नक्कीच पाहायला मिळेल आणि या एका धाबेच्या मदतीनं धावफलक आहे 55 या धावसंख्येवरती. 55 धावफलकावरती लागलाय षटक क्रमांक 5 जे नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळते. प्रदीप आणि कॅटलॉक ही जोडी जी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवरती प्रशांत काळे यांच्या हातामध्ये आपण पाहतोय चेंडू सोपवलाय. हो, इथे व्हेरिएशन नक्कीच दाखवलं गेलं. फलंदाजाला कोणताही चान्स नाही, कोणती संधी नाही. इथे चेंडू आला निर्धाव स्वरूपाचा. डॉट बॉल अवंतर धाव, डॉट बॉल निर्धाव चेंडू जो नक्कीच इथे पाहायला मिळतोय. हो, इथे फुल टॉस आणि चेंडूला पाठवले वन बाउन्स. पंच निर्णय कळवा सीमाबार चौकार. नो बॉल आणि त्यावरती मात्र चेंडू आहे फ्री हिट बॉल. पाहूया काय करतील फलंदाज प्रदीप. हो, इथे विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांकडून इशारा येईल हा व्हाईट बॉल अवंतर धाव जी नक्कीच पाहायला मिळेल आणि फ्री हिट मैदानाच्या आतमध्ये असेल कंटिन्यू स्वरूपामध्ये की सुवर्ण संधी फलंदाजाकडे. हो हो, इथे विकेट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रयत्न फसेल. डॉट बॉल निर्धाव चेंडू जो पाहायला मिळतोय आणि धावफलकावरती की धावसंख्या आहे एक गड्याच्या मोबदल्यात 61 धावा धावफलकावरती आहेत. हो, इथे फुल टॉस चेंडू, परंतु फटका फसलाय आणि झेल टिपलाय. फलंदाज प्रदीप मैदानाच्या आतमध्ये होत आहे झेलवाद. धावा 61 लॉस ऑफ 2 विकेट्स ऑन स्कोर बोर्ड. 61 दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तीच धावफलकावरती आहेत. तर षटक क्रमांक 5 नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. न्यू बॅटर उजव्या हाताने मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. स्नोमॅन बॅटर प्रवीण ज्यांना आपण पाहतोय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक ते नक्कीच खेळताना पाहायला मिळत आहेत. हो, इथे नक्कीच फटका तिथे मात्र फसला आणि चांगला प्रयत्न नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतोय. झेल नक्कीच सुटला जाईल. धावफलकावरती धाव संख्या जी पाहायला मिळते ती 63 षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. का बाजूने की आपला आहे दुसऱ्या बाजू आहे 62 धावा तर नक्कीच धावफलकावरती आहेत. हो, इथे फटका नक्कीच सुरेख आहे. एकदा घेतली दुसऱ्या धावेचा कोणताही मानस नाही, कोणताही प्रयत्न नाही. एका धावेवरती नक्कीच समाधान मानले जाईल आणि या एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड आहे 63 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. व्हिडिओ ठेवा ना कोणतरी माझं.
मला फक्त दिलं ना सगळ्यांना. कॅमेरा तिथं कॅमेराला जायचे ना तुम्ही बघितलं पाहिजे ना. बघायला चेक करा. मगाशी ब्रेक घेतला ना तेव्हा कॅमेरा तिथं कोणच नाही. ब्रेक नाही मी 50 मारले तेव्हा. समोरचे पण मारले पण त्याने त्याला कळलंच नाही. समर यु नो हाय स्कोर कोण आहे पूर्ण याच्यामध्ये? समरचा हाय स्कोर 120. 2 नंबर एक नंबर कॅप्टर आहे, 2 नंबर समरचे. पण ते कॅप्टरचा हा इनिंग्स अपडेट नाही अजून एक मॅच जर हे फायनल कॅप्टन फायनल अजून त्याला एक भेटेल चान्स. ये बुला लो सूरज को, सूरज सलीम को बुला लो जरा, सूरज को बुला ले. कोणाची नाही माझ्या एवढं. माझे 1 रन गेले, 2 ओव्हरला 1 रन गेले. माझे मिडियम झालं. काय मी मारतच नाही 6, मी बाउंड्री मारतो. या मॅचला मारले 4. माझे 2 मॅच हरलो रे, नाही तर मेन्शन कोण बोल. म्हणून मी लास्ट टाकलो ना, मला माहिती नाही लोक. बॉलिंगचा प्लॅन व्यवस्थित झाला मागच्या मॅच.
6 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 71 धावा धावफलकावरती 71 रन लॉस ऑफ 3 विकेट्स ऑन अ स्कोरबोर्ड 71 आहेत धावफलकावरती. नक्कीच उमेश आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अंतिम नक्कीच 12 चेंडूंचा डाव इथे शिल्लक आहे. पाहूया किती धावा संख्या स्पार्टन संघ मैदानाच्या आतमध्ये बनवेल. किती धावा संख्येचं आव्हान नक्कीच इथे ठेवलं जाईल. पहा बिगिट करण्याचा प्रयत्न नक्कीच प्रयत्न फसेल. डॉट बॉल निर्धाव चेंडू तो नक्कीच पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती. पण पाहतो पुढे एकदा प्रशांत काळे यांच्या हातामध्ये चेंडू आहे. पहा बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे. लगातारचे 2 चेंडू प्रशांत यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळत आहे. डॉट बॉल नक्कीच फुलटॉस पद्धतीचा चेंडू एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे नक्कीच पाहायला मिळते. आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल 72. 72 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड लॉस ऑफ 3 विकेट्स 6.3 बॉल्स. नक्कीच इथे विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. नक्कीच एक चांगली गोलंदाजी प्रशांत यांच्या माध्यमातून या महत्वपूर्ण षटकामध्ये गोलंदाजांवरती नक्कीच इथे लगाम लावला गेलाय. हो इथे खराब चेंडू परंतु फटका नक्कीच फसलाय. नो मॅच लँड मध्ये हा चेंडू पोहोचेल. एक धाव जी पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जे आपल्याला पाहायला मिळते. या धाव संख्येवरती शेवटचा आणि अंतिम चेंडू नक्कीच या षटकातील शिल्लक होईते फुल टॉस चेंडू परंतु नक्कीच चेंडू बॅटवर येत नाही. एक धाव जी नक्कीच पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं पहा दुसऱ्या ही धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव परंतु फलंदाज इथे आहेत धावबाद. की 4 गडी बाद 76 धावा धावफलकावरती शेवटचा आणि अंतिम षटक जे की इथे पाहायला मिळते. पाहायला गेलं तर पहिल्या 4 षटकांमध्ये एक चांगली सुरुवात स्पार्टन संघाच्या माध्यमातून इथे आपण पाहिली परंतु त्यानंतर नक्कीच टायटन संघाने देखील इथे कमबॅक केलं गेले. शेवटचा आणि अंतिम षटक जे आपण नक्कीच पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 76 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम 6 चेंडू इथे शिल्लक आहे गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा गुरप्रीत यांना आमंत्रित केले गेले. पाहूया या अंतिम षटकामध्ये गुरप्रीत यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने गोलंदाजी होईल कारण हे षटक जर पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं हाणामारीचं षटक आहे. यावेळी पहा ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू अचूक टप्प्यावरती नक्कीच हा चेंडू टाकला जाईल. एक धाव जी पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाईल 77 धावा 77 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स ऑन अ स्कोरबोर्ड. 77 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. अंतिमचे 5 चेंडू नक्कीच इथे शिल्लक असतील. स्पार्टन संघ पाहूया मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीची कामगिरी करेल. किती धावेचं लक्ष इथे टायटन संघापुढे ठेवलं जाईल. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे मात्र होताना पाहायला मिळतोय आणि 2 धावा जे नक्कीच होत आहेत सक्सेसफुल आणि या 2 धावेच्या मदतीनं
स्कोर जाईल 79 धाव्यांवरती. अजून देखील अंतिम 4 चेंडू इथे शिल्लक 79 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. पाहूया काय होईल या 4 चेंडूंवरती. होई ते फुल टॉप चेंडू, फटका नक्कीच सुरेख खेळ आहे. चेंडू ट्रॅव्हल सीमारेच्या पार येतोय चौकार, 4 धावा. की चौकाराच्या मदतीने नक्कीच आपण बात धावफलक आहे 83 या धाव संख्येवरती. की जिथे फटका पाहतो थोडासा फसला गेलाय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथे मात्र कोणताही नसेल. एकाच धाब्यावरती मानले जाईल समाधान. या एका धावेच्या मदतीने धावफलक आहे 84 या धाव संख्येवरती. की 84 आहे. 84 लॉस ऑफ 4 ऑन स्कोर बोर्ड. अंतिमचे 2 चेंडू अजून देखील इथे शिल्लक. पाहूया या अंतिम चेंडूवरती, अंतिम 2 चेंडूवरती नक्कीच कशा पद्धतीची कामगिरी इथे उमेश करताना पाहायला मिळतील. हा फटका नक्कीच सुरेख आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र गडबड करेल. चेंडू फरार, सीमा पार, चौकार, 4 धावा. की चौकाराच्या मदतीने धावफलक 88 या धाव संख्येवरती पोहोचलं गेलंय. अंतिम चेंडू इथे मात्र पहिल्या इनिंगचा शिल्लक आहे 88. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आपण पाहतोय किती चांगलं बॅटिंग उमेशच्या माध्यमातून, एक उत्कृष्ट फलंदाजी जी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पण नक्कीच पंच कळवतील हा 9 बॉल आणि त्यानंतर आता मात्र हा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये फ्री हिट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू नक्कीच फलंदाजाकडे. इथे मात्र आहे सुवर्ण संधी या चेंडूला नक्कीच मोठा फटका खेळण्याची. पाहूया काय होईल. हो, इथे मोठा फटका नक्कीच खेळलाय. चेंडू खूप उंच आकाशामध्ये असेल. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खराब असं क्षेत्ररक्षण, खराब अशी बॅकअप नक्कीच तिथे म्हणावं लागेल. आणि ऑलराऊंड खराब क्रिकेट जी नक्कीच राजधानी संघाकडून पाहायला मिळते. धावफलकावरती 92 लागल्यात विजयासाठी. नक्कीच टायटन संघाला लक्ष दिलं गेले 93 धाव्यांचं. 93 टार्गेट नक्कीच तिथे दिलं गेले. मावशीच्या 92 लॉस ऑफ 4. 92 धावा धावफलकावरती विजयासाठी बनवायचे टायटन संघाला. 93 धावा. झाला असता 100 यांचा 100 पुरात झाला असता. फायनलला नीट खेळ बॅटिंग बघायला आलो नाही. समोर झाले आपला
बॅटिंग टीमचा एक खेळाडू लेग साईडच्या दिशेने पाठवायचा बॉल कलेक्ट करण्यासाठी. बॅटिंग टीम कडून एक खेळाडू पाठवायचा आहे लेग साईडला बॉल कलेक्ट करण्यासाठी. लाईनच्या बाहेर. खेळायला स्पार्टन संघ फील्डिंगला आता टायटन्स बरोबर स्पार्टन्स त्यांचं कोण आहे त्यांचं कोण प्लेअरचं नाव सांगा. टायटन्स खेळणार आहे आता बॅटिंग. स्पार्टन्स बोललो ना स्पार्टन्स टायटन्स खेळणार आहे. टायटन खेळणार आहे का? खेळली आता आता बॅटिंग टायटन्स संघाची. मी काल बोलतो घरी नाही मला एक दोन पण नाही टायटन संघ रोहित सर बोलले दुसऱ्या आपला एखादा खेळाडू पाठवावा लेग साईडच्या दिशेने बॉल कलेक्ट करण्यासाठी. दोन्ही बॉल डायरेक्ट घरी दिले. नाही होते आणि तिकडे सापडत म्हणत बॉल कुठं जातात बॉल सगळे. आपल्या फायनलचे काय आता एक काढून दे ना समोर सर ना भावा. ते बॉलर डेंजर जातात ते खेळते ना टीम. त्या टीमवर तू कोण लक्ष नक्कीच टायटन्स संघाकडून पण पाहतो सलामीची जोडी. प्रशांत तर ऑन स्ट्राईकला अरविंद. तर गोलंदाजी मार्कवरती नक्कीच पहिला चेंडू फटका फसलाय. तो 30 सर्कल भेदत चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. चौकार 4 धावा. टायटन संघ खेळाडू पाठवावा लेग साईडच्या दिशेने बॉल कलेक्ट करायला. मॅच मध्ये डिले होतोय. फलंदाजी करणारा संघ टायटन्स. आपल्याला विनंती आहे आपला एक प्रतिनिधी खेळाडू त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर लेग साईडच्या दिशेने पाठवायचा आहे. चेंडू जर बाहेर गेला तर कृपया करून तो लगेच आतमध्ये येईल याची आपण दक्षता घ्या. कोणताही वेळ अतिरिक्त आपल्याला वाया घालवायचा नाही. सहकार्य करा ही विनंती राहील. नक्कीच पहिला चेंडू नक्की 4 धावा धावफलकावरती. नक्कीच त्यानंतर आपण पाहतो नक्कीच कमबॅक होताना पाहायला मिळते. कॅपलर यांच्या माध्यमातून चेंडू आला इथे निर्धाव. तर पाहायला गेलं तर नक्कीच 93 धाव्यांचं लक्ष आहे. परंतु प्रशांत आणि अरविंद ही जोडी जर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टिकली गेली तर या धावा देखील मैदानाच्या आतमध्ये बनवल्या जातील. कारण या दोन्ही फलंदाजांमध्ये नक्कीच क्षमता आहे. पाहिजे दूरवर टाकलेला गेला चेंडू. पंच कळवतील हा चेंडू वाईड बॉल अवंतर धाव जी नक्कीच पाहायला मिळेल. आणि अवंतर धावेनं स्कोर कार्ड आहे 5 या धावसंख्येवरती. टायटन संघ नक्कीच 93 धाव्यांचा पाठलाग इथे मात्र करताना पाहायला मिळतोय. हो इथे बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटवर येत नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडू जो पाहायला मिळतोय. नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार आला परंतु त्यानंतर एक चांगलं कमबॅक कॅपलर यांच्या माध्यमातून इथे नक्कीच आपण पाहतोय. कतारचे 2 चेंडू इथे आलेत निर्धाव स्वरूपाचे. इथे फुल टॉस चेंडू. प्रशांतने त्या चेंडूवरती केलाय प्रहार. चेंडूला पोहोचवलंय सीमारेषा पार. येतोय पंच निर्णय कळवा. षटकार आहे की चौकार. चौकार 4 धावा.
नक्कीच वन बाउंड चौकार प्रशांत यांच्या बॅटमधून हा पाहतोय आपण. नक्कीच दुसरा चौकार. धावफलकावरती 9 धावा. हो इथे नक्कीच कमबॅक करणारा चेंडू कॅपलर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावफलक स्थिर आहे 9 या धावत संख्येवरती. षटक क्रमांक निश्चितपणे पहिल्या क्रमांकाचे सुरू आहे. 93 धाव्यांचा पाठलाग टायटन संघाला इथे करायचा आहे. तर नक्कीच स्पार्टन संघाला या 93 धावा इथे वाचवायच्या आहेत. धावा इथे वाचवल्या जाणार की धावा इथे बनवल्या जाणार, येणारा काळ येणारी वेळ हे आपल्याला नक्कीच सांगणार की कोण असेल संघ तो जाईल या स्पर्धेच्या नक्कीच फायनल सामन्यामध्ये. त्यांचा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फायनल मध्ये होईल. तुमच्या टीमचं नाव काय आहे? तुमच्या टीमचं नक्कीच स्पायकर संघ पहिल्या सेमीफायनलचा सामना जिंकत फायनल मध्ये दाखल झालाय. परंतु स्पायकर संघाविरुद्ध नक्कीच कोण इथे खेळणार. एका बाजूने टायटन संघ आहे, दुसऱ्या बाजूने स्पार्टन संघ आहे. दोन संघांमध्ये नक्कीच इथे चुरस आहे, इथे लढाई आहे. ही लढाई वर्चस्वाची आहे, कर्तृत्वाची आहे. कर्तृत्व इथे सिद्ध करावं लागणार आहे, वर्चस्व इथे दाखवावं लागणार आहे. पाहूया काय होईल या सामन्यामध्ये. षटक क्रमांक 2 नक्कीच गोलंदाजी मार्कवरती विशाल यांच्या हातामध्ये आपण पाहतो. चेंडू इथे सोपवलाय. ओ अफलातून अचूक टप्प्यावरती नक्कीच इथे भेदक मारा आहे विशाल यांच्या माध्यमातून. चेंडू आला इथे निर्धाव. तर या दोन संघांचं नक्कीच आपण कॅल्क्युलेशन पाहिलं तर टायटन संघाकडे फलंदाज चांगले आहेत, परंतु स्पार्टन संघाकडे गोलंदाज देखील चांगले आहेत. म्हणजे एक चांगले गोलंदाज विरुद्ध एक चांगले फलंदाज अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पाहूया कुणाचे प्रयत्न नक्कीच या मॅच मध्ये पणाला लागले जातील, कुणाचे प्रयत्न सार्थ होतील. प्रशांत नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत, तर त्यांना नक्कीच साथ देत आहेत अरविंद. तर गोलंदाजी मार्कवरती नक्कीच आपण पाहतोय विशाल यांना फटका नक्कीच सुरेख होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. धावफलक नक्कीच स्थिर आहे 10 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं हे षटक ते पाहायला मिळतील. पहा पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटवर येत नाही. एक सिंगल धाव ची नक्कीच पाहायला मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक आहे 11 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 जे नक्कीच आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती आहेत. ऑन स्ट्राईक अरविंद पाहायला मिळतील. पहा फटका सुरेख आहे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, पण पाहतोय एक अफलातून दर्जेदार क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळते. चेंडू डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे आपण पाहतोय धावफलकावरती. 11 धाव्यांवरती धावफलक स्थिर आहे. षटक क्रमांक 2 जे नक्कीच पाहायला मिळते. पहा पुन्हा एकदा चेंडू आलाय इथे निर्धाव स्वरूपाचा. तर पंचांकडून इशारा येईल षटक क्रमांक 2 संपलं जाईल. पॉवर प्लेचा डाव संपला जातो. धावफलकावरती बिनबाद 11 धाबा ज्या मात्र लागल्या जातील. तर इक्वेशन समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. उर्वरित चेंडू 36 विजयासाठी बनवायचे आहेत. अजून देखील 82 धावा. शहाऐंशी 82 धावा अजून देखील इथे बनवायच्या आहेत. उर्वरित 36 चेंडूंमध्ये काय होईल या मॅच मध्ये. प्रशांत नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांच्यामध्ये नक्कीच ताकद आहे, त्यांच्यामध्ये क्षमता आहे, परंतु ती ताकद आज पणाला लावावी लागेल. क्षमता आज दाखवावी लागणार आहे. एक महत्वपूर्ण सामना आहे. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये लढावं लागणार आहे. मित्रांनो नक्कीच म्हटलं जातं लढणाऱ्यांचा इतिहास नेहमी लिहिला जातो. तुम्ही हरलात कसे त्यापेक्षा तुम्ही लढलात कसे हे महत्वाचं आहे. त्यामुळे कोणतंही क्रिकेट असो किंवा रणांगण असो किंवा युद्ध असो तुम्हाला लढणं गरजेचं आहे. हार जीत नक्कीच या खेळाचा भाग आहे, परंतु जिंकण्यासाठी इथे प्रयत्न करणं गरजेचं आहे. पाहूया तेच प्रयत्न इथे दोन्ही संघांकडून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका संघाला धावा बनवायच्या आहेत तर दुसऱ्या संघाला नक्कीच धावा वाचवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 साठी
आपण पाहतो सचिन यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. षटक क्रमांक 3 साठी सचिन यांच्याकडे चेंडू दिला गेलाय. तर ऑन स्ट्राईक उजव्या हातानं पुन्हा एकदा प्रशांत काळे स्ट्राईक वरती सज्ज होताना इथे पाहायला मिळतील. हो 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 इथे प्रशांत सो एलिगंट सो ब्युटिफुल लुकिंग लाईक अ वाव मी म्हणणार होतो परंतु झेल इथे टिपला गेलाय. फटका नक्कीच फसलाय. ताकद कमी लागली गेली. फटक्यामध्ये कोणतीही कमतरता नव्हती परंतु ताकद तिथे कमी पडली आणि खूप मोठा धक्का प्रशांत यांच्या माध्यमातून या ठिकाणी टायटल संघाला बसताना पाहायला मिळतोय. कीच प्रशांत इथे बाद होताना पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र नक्कीच या सामन्यामध्ये चुरस निर्माण होताना पाहायला मिळते. जी आशा होती प्रशांत या नावाची ती आशा तरी इथे मावळली गेली परंतु प्रशांत कोसळला गेला. तरी देखील मित्रांनो क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे. एक फलंदाज बाद झाला तरी उर्वरित 10 फलंदाज ना जिंकण्यासाठी नक्कीच इथे प्रयत्न करावे लागणार आहेत. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दाखल होताना पाहायला मिळतील. उजव्या हाताने ते नक्कीच मैदानाचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जर्सी क्रमांक 5 प्रफुल्ल यांना आपण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. उद्या प्रशांत बाद झालेत आणि त्यानंतर प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाहिजे नक्कीच प्रफुल्ल यांच्या बॅटमधून फटका तिथे मात्र सुरेख होता. क्षेत्ररक्षक गडबड करेल झेल सुटते आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. येतोय चौकार 4 धाबा. नक्कीच सचिन यांच्या हातामध्ये आपण पाहतो चेंडू सोपवला आणि पहिल्या चेंडूवरती प्रशांतला बाद केलं आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील प्रफुल्ल यांचा फटका फसला. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक होताना पाहायला मिळाली आणि झेल सुटून 4 धाबे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. धावफलकावरती आहेत 15 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 93 धाब्याचं नक्कीच टार्गेट इथे सेट केले गेले. पहा पुन्हा एकदा प्रफुल्ल यांचा फटका फसतोय. क्षेत्ररक्षक दूरवर असेल आणि 2 क्षेत्ररक्षकांमध्ये पुन्हा एकदा गडबड होताना पाहायला मिळते. झेल सुटले जात आहेत आणि या 2 धावेने नक्कीच धावफलक पुढे जाईल 17 या धावसंख्येवरती. नक्कीच मित्रांनो म्हटलं जातं 17 हा अंक कायम खतरा बनला जातो परंतु 17 या अंकाचं खूप मोठं वैशिष्ट्य या क्रिकेटच्या खेळामध्ये आहे. वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप जर आपण सर्वांनी पाहिला असेल तर 17 क्रमांक जर्सी क्रमांक 17 ज्या खेळाडूचा होता शिपाली वर्मा तिने तो फायनलचा सामना जिंकून दिला आणि तेव्हापासून क्रिकेट क्षेत्रामध्ये 17 या अंकाला नक्कीच महत्त्व दिलं गेलंय. पाहूया काय होईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 म्हटले की खतरा तो मात्र कुणाला असेल गोलंदाज की फलंदाज. हो इथे पाहतो फटका नक्कीच परफेक्ट आहे. यावेळी चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 1 बाउंड सीमारेषा बाहेर. येतोय चौकार 4 धाबा. नक्कीच प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नक्कीच फटकेबाजी करताना पाहायला मिळत आहेत. डगआउट मधूनच मला वाटतं विचार करून आलेत की प्रत्येक चेंडूवरती प्रहार करायचा आहे. जर या धावा बनवायच्या आहेत तर षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागणार आहेत. नक्कीच 21 आहेत धावफलकावरती. अंतिम चेंडू अजून देखील 3ऱ्या षटकाचा शिल्लक आहे. सचिन यांचं षटक जर आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगलं हाताळलं गेलंय. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सज्ज होताना पाहायला मिळतील. त्यांचा आत्ताचा निर्णय काय षटकार आहे की चौकार आहे. 21 आहेत धावफलकावरती चौकार 4 धावा. नक्कीच पंचांनी इथे घोषित केल्यात. इथे विकेट करण्याचा प्रयत्न नक्कीच प्रयत्न फसेल. डॉट बॉल निर्धाव चेंडू जो नक्कीच पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 इथे संपलं जाईल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर
धावफलकावरती आहे 1 गडी बाद 21. तर विजयासाठी नक्कीच उर्वरित चेंडू उरतील 30 आणि धाबा बनवायच्या आहेत अजून देखील 72. 30 चेंडू 72. काय होईल या सामन्यामध्ये? कोण मारेल बाजी? एका बाजूने टायटन संघ, दुसऱ्या बाजूने स्पार्टन संघ. दोन्ही हे संघ आपण पाहतोय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जिंकण्याच्या उद्देशाने खेळतायत. जो जिंकणार आहे तो थेट जाणार आहे या स्पर्धेच्या ग्रँड फिनाले मेगा अंतिम फायनल सोहळ्यामध्ये. तीच फायनलचा सामना जर आपण पाहिला तर अगदी थोड्या वेळातच या मैदानावरती संपन्न होईल. स्पायकर संघ नक्कीच पहिला सेमीफायनलचा सामना जिंकत फायनल मध्ये दाखल झालाय आणि अगदी बारकाईनं संपूर्ण संघ हा सामना पाहतोय. कारण या दोन संघांमधील एक संघ नक्कीच स्पार्कर संघा सोबत फायनल मध्ये खेळणार आहे. त्यामुळे अगदी 11च्या 11 खेळाडू नक्कीच हा सामना बघताना पाहायला मिळत आहेत. 21 आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती. कॅप्टनच्या हातामध्ये नक्कीच चेंडू सोपवलाय आणि पाहायला गेलं तर टायटन संघाची सुरुवात नक्कीच मला वाटतंय अगदी कासवाच्या गतीने झाली आहे. परंतु हा सामना जर जिंकायचा असेल तर षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागणार आहेत. पाहिजे नक्कीच पंचांकडून इशारा येतोय हा 1 बाउन्स. स्क्वेअर लेग पंचांकडून इशारा आला. हा चेंडू 1 बाउन्स आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू जो नक्कीच पाहायला मिळतोय. समीकरण आहे 27 चेंडू विजयासाठी अजून देखील बनवायचे आहेत 71 धावा. काय होईल या मॅच मध्ये? होईते फटका नक्कीच फसला. एसटी रक्षक तिथे मात्र येतोय. टिपतोय सुरेख झेल. फलंदाज प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये होत आहेत झेलबाद. बॉलिंग लय भारी आहे बरं का. आताची सचिनची बॉलिंग पण चांगली. याच्या अगोदर ज्याने वर टाकले ना भाऊ त्याचे सगळे बॉल भारी होते. फिल्डरने कॅच सोडले सगळे. हे दोन्ही चौकार बघ की कसे गेले. फिल्डरच्या चुकीमुळे गेले. आणि मग तो असं हे करून टाकतो हळू. न्यूमॅन बॅटर पहिला चेंडू त्यावरती प्रहार निशान यांच्या बॅट मधून जाईल. चेंडू सीमा पार येतोय. षटकार 6 धावा. की षटकार 6 धावा. 6 धावेच्या मदतीने धावफलक पण पाहतो पोहोचले 28 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा निशान यांच्या बॅटमधून फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली. झेल टिपला जाईल आणि निशान मैदानाच्या आतमध्ये होत आहेत झेलबाद.
4 षटकांचा नक्कीच खेळ संपलाय. धावफलकावरती आहे 3 गडी बाद 28. तर उर्वरित नक्कीच समीकरण आहे अंतिम 24 चेंडू विजयासाठी बनवायचे आहेत. इथे 65 धावा. काय होईल या मॅच मध्ये नक्कीच न्यू बॅटर गुरप्रीत यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती प्रदीप यांच्या हातामध्ये आपण पाहतो षटक क्रमांक 5 सोपवले. 24 चेंडू विजयासाठी समीकरण आहे 65. पाहूया काय होईल या मॅच मध्ये. अजून देखील अरविंद मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक नक्कीच 5 साठी प्रदीप यांच्या हातामध्ये आपण पाहतोय चेंडू सोपवला गेला. नक्कीच फटका आपण पाहतोय सुरेख आहे. चेंडू सीमा पार येतोय. नक्कीच क्षेत्ररक्षकासाठी की संपूर्ण समर्पण तिथे पाहायला मिळतंय. परंतु पंच निर्णय कळवा. हा आहे षटकार 6 धावा. लागला आवाज आला ना त्याचा. इथं काय मग शिकते भाऊ. त्याचा आवाज आला एवढा गेटचा धाडकं. की षटकार 6 धावा. पंचांकडून इशारा येतोय. 23 चेंडू अजून देखील बनवायचे आहेत 59. काय होईल या मॅच मध्ये की षटकार चौकारांची गरज इथे टायटन संघाला. 24 चेंडू अजून देखील बनवायचे आहेत 59. नक्कीच प्रयत्न केले तर ह्या धावा नक्कीच बनवू शकतात. फक्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. पाहूया काय होईल. हो नक्कीच इथे सुरेख चेंडू टाकला जातोय. कमबॅक करणारा चेंडू जो आपण इथे पाहतोय नक्कीच धावफलकावरती 1 धाव जी मात्र अवंतर स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. त्यांचे इथे निर्णय कळवतील. पंचांकडून निर्णय येतो. हा चेंडू डॉट बॉल आहे. नक्कीच फलंदाजाने फटका खेळण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्यामुळे हा चेंडू नक्कीच पंचांकडून इशारा आलाय की हा डॉट बॉल आहे. कोणतीही धाव इथे काउंट केली जाणार नाही. पंचांचा निर्णय नक्कीच हा अंतिम निर्णय आहे. 34 धावा धावफलकावरती. नक्कीच फटका आपण पाहतो सुरेख आहे. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे मात्र कुठलाही नसेल. एका धावेच्या मदतीने धावफलक आहे 35 या धाव संख्येवरती. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतो गुरप्रीत यांना डावखोऱ्या हातानं गुरप्रीत सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती नक्कीच प्रदीप आहेत. प्रदीप यांना च्या हातामध्ये नक्कीच षटक क्रमांक 5 जे आपण पाहतोय. इथे गुरप्रीत यांच्या बॅटमधून फटका नक्कीच फसलाय. परंतु चेंडू नो मॅन्स लाईन मध्ये असेल. 1 धाव जी नक्कीच पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आहे 36 या धावसंख्येवरती. 20 चेंडू अजून देखील बनवायचे आहेत विजयासाठी 57. काय होईल या मॅच मध्ये. अरविंद अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. परंतु हा सामना जर त्यांना जिंकायचा असेल तर अजून देखील 5-6 षटकाराची गरज कीच अरविंद यांच्या माध्यमातून. पाहिजे बॅटची कडा. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करेल. चेंडू रेट जिंकतोय. चेंडू सीमा पार येते चौकार. 4 धावा. की चौकाराच्या मदतीने धावफलक आहे 40 या धावसंख्येवरती. तर इक्वेशन समीकरण आहे. उर्वरित 19 चेंडू विजयासाठी बनवायचे आहेत 53 धावा. काय होईल या मॅच मध्ये षटक क्रमांक 5 ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. अरविंद अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांच्यामध्ये ताकद आहे, क्षमता आहे. इथे फटका पुन्हा एकदा अरविंद यांच्या बॅटमधून फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू खाली असेल. झेल टिपला जाईल आणि अरविंद मैदानाच्या आतमध्ये होत आहेत झेलबाद.
इथे दुसरे होते तुमचे कॅप्टन राहुल नवीन नाही हो इथे नाही राहुल बसला हा राहुल सर त्यांना बोलावं बरं राहुल कसं काय नाही गॅप तुम्ही ठेवणार आहे बरोबर आहे अर्ध्या तासाचा ना घेऊ 15 मिनिटाचा ठेवा हे घेऊ खेळणार ना म्हणून ठेवणार ना गॅप 15 मिनिटाचा ठेवा डायरेक्ट मॅच सुरू करणार राष्ट्रगीत वगैरे केलं डायरेक्ट मॅच ते बाकीच्या स्पर्धेत घेतात ना आधी टीम असं उभा करतात राष्ट्रगीत घेतात मग ते मॅच तसलं काय घेणार नाही 15 मिनिटाचाच गॅप सांगायचं म्हणजे 20 मिनिटं चालू अर्धा तास म्हणलं ते लावणार पाऊन तास आता वाजले 5 वाजले आता ही मॅच संपत्तावरच 5 वाजले 5:15 5:20 सुरू झाली पाहिजे मॅच इथे पाहतो डॉट बॉल निर्धाव चेंडू शुभम यांच्या हातामध्ये आपण पाहतो षटक क्रमांक 6 सोपवले गेले धावफलकावरती 41 विजयासाठी बनवायचे आहेत अजून देखील पंच कळवतील हात 9 बॉल आहे की 18 चेंडू 52 पुन्हा एकदा पंचांकडून इशारा येतोय हा 9 बॉल आणि आता मात्र पंचांकडून निर्णय आला हा फ्री हिट बॉल प्लेअरचं नाही बॉल फेकले चांगले चेंडू विजयासाठी बनवायचे आहेत 52 अजून दुसरा कोणता बॉलर होता सचिनला मारलं होतं फक्त विशाल राहिला होता त्यांच्यातला प्रवीण त्यांनी आधीच्या किती मागच्या वर्षी किती रन केलं 23 बघू नका टॉस आल्यावर ओपनिंगला मी गेलो होतो, तो one down आला होता. पळायचं नाही जास्त डायरेक्ट हा पळायचं नाहीच आहे संपली आहे शक्ती आपण खेळत नाही किती वर्ष झाले ग्राउंडवर कधी आलो नाही पाहिजे व्हाईट बॉल अभ्यंतर धाव नक्कीच पाहायला मिळेल आणि फ्री हिट बॉल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये कंटिन्यू असेल गोलंदाजी मार्कवरती नक्कीच नवीन गोलंदाज आमंत्रित केले गेले 43 धाबा धावफलकावरती आहेत 18 चेंडू विजयासाठी 50 बनवायचे आहेत पुन्हा एकदा खराब चेंडू दिशा भरकटणारा चेंडू आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतोय नक्कीच 18 चेंडू विजयासाठी 49 हे समीकरण आहे जर पाहिलं मित्रांनो क्रिकेटमध्ये 18 चेंडू 49 तर नक्कीच कित्येक वेळा पहा पुन्हा एकदा चेंडू येते हा वाईट बॉल अठरा चेंडू 48 हे समीकरण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय फ्री हिट चेंडू इथे मात्र कंटिन्यू आहे पंचांकडून निर्णय येतोय पुन्हा एकदा हा लगातारचा चौथा चेंडू देखील वाईट बॉल फ्री हिट पुन्हा एकदा कंटिन्यू आहे फलंदाजाकडे संधी आहे 18 चेंडू 47 नक्कीच गुरप्रीत यांच्या बॅट मधून हा फटका जातोय थेट आता सलग अवस्थित आलेत सीमारेषा पार येतोय खणखणीत षटकार नक्कीच षटकाराच्या मदतीने धावफलक आहे 52 समीकरण आहे 17 चेंडू 41 फुलटा चेंडू फटका नक्कीच फसलाय आणि क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडू खाली येईल
झेल टिपला जाईल. फलंदाज गुरप्रीत मैदानाच्या आतमध्ये होत आहेत झेलबाद. या ओव्हरला रन झाले असते. आज हा षटकार आला असता ते जरा घाबरला असता बॉलर. नाही हा बॉल बाहेर गेला असता ना बॉलर गडबडला असता. बॉल आण ना बॉल बाहेरचा बाहेर ये रे. डॉट बॉल निर्धाव चेंडू. कार्तिकेय बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 15 चेंडू 41 हे समीकरण. फरकीच फटका. पुन्हा एकदा फसलाय क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा चेंडू खाली. झेल टिपला जाईल आणि फलंदाज इथे मात्र होत आहेत झेलबाद. आपण बॉल षटकार यांच्यासारखी ताकद पाहिजे हो शॉटमध्ये. आता हाच बॉल यांनी मारला असता तर बाहेर होता का नाही यांनी. हा बॉल इकडे मारला असता आहे का नाही वडून. नाही पण हा बॉल तुम्ही वडून इकडेच मारला असता गेला बी असता बाहेर. एक धाव जी नक्कीच पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक 53. जी विजयासाठी 13 चेंडू बनवायचे आहेत 40. नक्कीच कॅपमध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडूवरती येतील. चेंडू अडवला जाईल. एकच धाव त्या ठिकाणी पाहायला मिळेल. ह्या एका धावेच्या मदतीने धावफलक आहे 54 धावा. तर विजयासाठी बनवायचे आहेत 12 चेंडू 39 धावा. चार बाहेर गेले ना यांना नाही मारून देणार. वरच्या बॅट्समन आउट झाले म्हणलं काय मारणार. नक्कीच 12 चेंडू 39. काय होईल या मॅच मध्ये विशाल यांच्या हातामध्ये आपण पाहतोय. नक्कीच चेंडू सोपवला गेलाय. नॉन स्ट्राईक आहे अभिषेक. इथे व्हाईट बॉल पंचांकडून इशारा येतोय. हा चेंडू व्हाईट बॉल अवंतर धाव. नंतर धावेनं नक्कीच धावफलक जाईल 55. विजयासाठी 12 चेंडू 38. नक्कीच सरळ बॅटनं फटका खेळला आला. कार्पेटच्या साह्यानं हा चेंडू जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न नक्कीच केला जातोय आणि 2 धावा त्या मात्र चपळाईने पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने स्कोर काढा आहे 57. विजयासाठी 11 चेंडू 36 धावा. एक धाव जी नक्कीच पाहायला मिळेल एका धावेच्या मदतीने 58 धावफलकावरती. डॉट बॉल निर्धाव चेंडू नक्कीच पाहायला मिळते. 9 चेंडू 35 वरून ऑन स्ट्राईक. नक्कीच फटका आपण वाहतोय सुरेख आहे. टिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक सिंगल धाव जी नक्कीच पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक 59 या धावसंख्येवरती आहे. अंतिम 8 चेंडू विजयासाठी बनवायचे 34 धावा. होईल ते विकेट करण्याचा प्रयत्न. नक्कीच प्रयत्न फसेल. डॉट बॉल निर्धाव चेंडू जो पाहायला मिळतोय. धावफलकावरती 7 चेंडू
अजून देखील समीकरण आहे 34 धाबा. अंतिम षटक नक्कीच इथे बाकी आहे. 6 चेंडू विजयासाठी बनवायचे आहेत. 34 काय होईल ह्या मॅच मध्ये. एक धाव ची पाहायला मिळेल. पण नक्कीच सामना संपल्यानंतर दोन्ही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे की आपण आपले चेंडू नक्कीच मॅच बॉल हा पंचांकडे जमा करायचा आहे. उर्वरित चेंडू असतील ते देखील आपण पंचांकडे जमा करा ही विनंती असेल. नक्कीच ह्या सामन्यामध्ये विजय झालाय तो स्पार्टन्स